तर मित्रांनो, आज JIT कॉलेजमध्ये नवरात्रीच्या हार्दिक आठव्या दिवशी नवरात्री दांडिया उत्सव साजरा केला जातोय. तर आपण खाली बघू शकता कॉलेजर्स नीड सेंट्रल लायब्ररीमध्ये सर्व उपस्थिती करण्यासाठी सर्व इव्हेंट्स प्लॅन करण्यासाठी इथं डेकोरेशन केलेलं आहे. आणि माझ्या राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता हे सर्व मुली आणि मुलं फुल ड्रेस वगैरेमध्ये आले, एकदम छान मेकअप वगैरे करून आले, कारण त्यांना आता इथं दांडिया खेळायचं, गरबा खेळायचा आहे. तर ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्यासोबत बनून राहा, ब्लॉग पूर्ण बघा असला, कारण की आजच्या ब्लॉगमध्ये खूप काहीतरी तुम्हाला नवीन काही गोष्ट बघायला भेटणार आहे. आणि आज JIT कॉलेजमध्ये गरबा होणार आहे, दांडिया होणार आहे. तर आज तुम्ही जे पहिल्यांदा या ब्लॉगमध्ये बघणार आहे, वेगळं काहीतरी बघणार आहे, त्याचं एन्जॉयमेंट घ्या पूर्णपणे आणि ब्लॉग पूर्ण बघा. माझी पूर्ण इच्छा आहे. बाकी ब्लॉगमध्ये बनत राहा, आपण पुढे बघू काय काय होतं आज JIT कॉलेजमध्ये. तर मित्रांनो, आता अनाऊन्समेंट झालेली आहे, सर्वांना सेंट्रल लायब्ररीमध्ये बोलवण्यात येत आहे. तर आता दांडिया खाली स्टार्ट होणार आहे थोड्याच वेळात. तर आपण आता खाली जाऊ आणि बघू की JIT कॉलेजमध्ये दांडिया कसे काय उत्साह साजरा केला जातो. डीजेचा व्हॉल्यूम खूप जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त क्लिअर आवाज व्हॉइस येत नसेल, बट त्याचा प्रॉब्लेम नाही. आपल्याला मेन फोकस करायचा आहे कसे मुलं खेळतात. तर आज आपण जाऊ खाली आणि बघू. आपल्याला चान्स भेटला तर आपण पण दांडिया खेळू, नाही तर आपण पण गरबा खेळू. स्टाफ कसा खेळतो, मुलं कसे खेळतात, मुली कसे खेळतात, कोण विनर होतं, कोण छान गरबा खेळतं, आपण हे पण बघणार आहे. आणि JIT कॉलेजमध्ये कसे इव्हेंट साजरे केले जातात हे पण आज आपल्याला सर्व कळणार आहे. JIT कॉलेजमध्ये फर्स्ट टाईम गरबा खेळला जाणार आहे, स्टुडंट्स सर्व एकत्र येऊ. तर आपण ब्लॉगमध्ये मात्र बनून राहा, ब्लॉग पूर्ण बघा, आजचा खूप छान आहे. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे. इकडं पूर्ण सर्व गर्दी आहे. अँड आता ही गर्दी खाली आता थांबलेली, नंतर थोड्या वेळात सर्व सेंट्रल लायब्ररीला जातील आणि त्यानंतरून गरबा स्टार्ट होणार आहे. DJ सुद्धा लावलेला आहे आणि बाकी काय ब्लॉग तर मित्रांनो, आता आमचे माननीय प्रिन्सिपल सर आलेले आहे, जे आजचा कार्यक्रमची सुरुवात करतील गरबा करून ना रे. तर आपण मध्ये पाहू शकतात येताना मुलांचा डॅम गाईज खूप गर्दी साचलेली आहे मागं सेंट्रल लायब्ररीमध्ये. तुम्हाला आत्ता थोड्या दिवसां ब्लॉगमध्ये आणि खूप सर्वांमध्ये उत्साह आहे. आणि तुम्ही मागं आवाज ऐकू शकतात. प्रिन्सिपल सर आले आणि आत्ताच इव्हेंट्स स्टार्ट करण्यासाठी त्यांनी रिबिन कापलेली आहे. आणि आता इव्हेंट स्टार्ट होणार आहे सर्व आणि गरबा पुन्हा एकदा सर्व खेळायला सुरुवात करणार आहे. मागं तुम्ही पाहू शकता माननीय मुख्याध्यापक आपल्या सर्वांसमोर भाषण देताना दिसत आहे आपल्याला सर्व कॉलेजसमोर.
इवेंट एंड हो गया है और सब बहुत थक गए क्योंकि सब ने बहुत मज़ा किया। एंड अभी इवेंट एंड हो चुका और सब अपने अपने घर जा चुके हैं। आप पीछे देख सकते हो सब चीज़ें वगैरह रखने का काम चल रहा है। एंड यहाँ पे कुछ थोड़े वाद विवाद हो गए थे, कुछ बाहर के स्टूडेंट्स आ गए थे नाचने के लिए, इस वजह से अभी रोक दिया है सब कुछ। आप देख सकते हैं पीछे सब स्टूडेंट्स को वापस भेज दिया है इस कारण। एंड बट आज बहुत मज़ा आया, हम भी नाचे। हम तो यूनिफॉर्म में ही थे, हमने कुछ अच्छा ड्रेस भी नहीं पहना, कुर्ता भी नहीं था, तब भी हम गए थे और फुल जोश के साथ ब्लॉग भी बनाया। बहुत मज़ा आया। बाकी आज का ब्लॉग आपको कैसा लगा आप कमेंट करके बताइएगा एंड लाइक कीजिएगा ब्लॉग। तो बहुत मज़ा आया आज। ओमकार का हम फीडबैक देंगे। ओमकार कैसा लगा आज का नवरात्रि? अच्छा लगा। बहुत मज़ा आया ना। आज ओमकार भी मन खोल के नाचा था भाई। एंड आप देख सकते हो ओमकार तो सिविल ड्रेस में आया था, ओमकार का तो कुछ नहीं, बट मज़ा बहुत आया। वैभव बस नाचा नहीं आज, नहीं तो वैभव तो फुल रहा था। और अभी हम घर जा रहे हैं क्योंकि सब इवेंट ख़त्म हो चुका है। एंड कुछ अंदर झगड़े भी हो गए थे क्योंकि 2-3 स्टूडेंट आए थे बाहर के, इस वजह से। बट मज़ा बहुत आया आज। क्या बोल सकते, नाचना नहीं जम रहा था फिर भी हम नाच रहे थे।